आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये खाऊचा डबा को पॉवर्ड बाय चिंग्स सिक्रेटच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. खाऊचा डब्बा ह्या सिरीजच्या निमित्ताने ना मला परत लहान होता आलं, लहानपणाकडे जाता आलं. म्हणजे खाऊचा डबा म्हटलं की ती शाळा आठवली, शाळेची सुट्टी आठवली, सुट्टीत मामाकडे जाणं, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात धिंगा करणं, आंब्याच्या झाडावरती चढणं, पोहायला जाणं, ही सगळी मज्जा मला आठवली. किती भारी असतं ना. म्हणजे या सगळ्या गोष्टींनी, या सगळ्या आठवणींनी मन परत ताजं झालं, ते परत हवं असं वाटलं. मग या आठवणी, ही मज्जा ही अशीच कायम ठेवूयात. आणि लहानपणीची अजून एक आठवण जो खाऊचा डबा असतो, जो आपल्या मनात कुठेतरी घर करून असतो, त्यातले काही पदार्थ आज पाहूयात दहीसर पूर्व भागातल्या गायत्री त्यांकडनं. चला जाऊयात, गप्पा मारूयात आणि तुमच्यासाठी पाहूयात खाऊच्या डब्यातले पदार्थ. चला. आम्ही सारे खवय्ये खाऊचा डबाच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत गायत्री मॅडम. आधी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि मग रेसिपीकडे आपण जाणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कशा आहात तुम्ही? बरं आहे. तुम्ही? मी एकदम छान, मजेत. तुम्ही जरा घाबरलेला काय दिसताय पण मला? नाही असं काही नाहीये ना. म्हणजे आता जरी मी तुमच्याशी बोलत असतो तरी माझी पूर्ण वेळ नजर आता इकडे आहे. हा जो काही तुम्ही हापूस आंबा समोर चिरून ठेवलाय, काय कशासाठी नेमका इथे ठेवलाय तो? तर तुमच्यासाठीच, तुम्ही येणार म्हणून खास तुमच्यासाठी कापून ठेवलाय. घ्या. लगेच घेऊया का? तुम्ही पण एक थोड खा. नाही हा नाही. कसं आहे? काय सांगणार म्हणजे वा, हापूस आंबा कसा आहे हा प्रश्नच माझ्या मनात येत नाही. मुळात आंबा हा आंबा आहे. आणि थँक्यू सो मच थँक्यू. आजच्या भागाची इतकी गोड सुरुवात केल्याबद्दल. आता आपण जरा गप्पा मारूयात. ओके. तुमचं संपूर्ण नाव काय? माझं नाव गायत्री हेमंत दाशेतकर. बरं, काय करता आपण? मी एका बँकमध्ये काम करत होती. बरं. हल्ली आता घरी आहे. बरं, कोण कोण असतं घरी? घरी मी, माझा भाऊ, मोठा भाऊ, आई वडील. 4 जण. आणि आता तुमचं सगळं आता शिक्षण वगैरे पूर्ण झालेलं हो. आहे? शिक्षण कुठे केलं पूर्ण? शिक्षण आमच्या इथे GR पाटील कॉलेज आहे. बरं. एमकॉम केलं. एमकॉम इन अकाउंटन्सी केलं. अकाउंटन्सी केलंय. हो. मग आता तुम्ही एका बँकेमध्येच काम हो. करत होतात. हा. आता सध्या तुमचा जॉब तुम्ही नाहीये. हा. पण मग आता पुढचा जो प्रवास करायचा आहे तो बँकेशी रिलेटेडच करायचा आहे का स्वतःच काही वेगळं असं करायची इच्छा आहे? नाही, बँकेच्या रिलेटेड मिळालं तरी चांगलंच आहे. बरं, म्हणजे आता सध्या तेच सर्च करते बँकमध्येच. बरं, आता तुम्ही स्वतः जॉब करायचा, आता इथून पुढे परत करणार तुम्ही हो. जॉब जॉईन करणार. हा. पण मग जॉबला जात असताना तुमचा जो खाऊचा डबा आहे तो भरतो कोण? म्हणजे तुम्ही स्वतः त्याची तयारी करता, काही भरून देते? मला आवड आहे त्यामुळे मीही करते आणि कधी जर माझा मूड नसला तर मग मम्मी करते. अच्छा, म्हणजे टिफिन खाऊचा डबा करणं हे मूड वरती आहे का? आज तुमचा मूड आहे ना? हो आहे. म्हणजे नाही तर आम्हाला उपाशी जायला नाही, आज लागेल. आहे. आज मी खूप एक्सायटेड आहे आणि थोडी नर्वस पण आहे. नर्वस कशामुळे? काय नाही, फर्स्ट टाइम आहे टीव्ही कॅमेरासमोर याची हा. पहिली वेळ आहे. अजिबात चिंता करू नका. इथं तुमच्यासोबत मी गप्पा मारायला आहे, नंतर आपल्याला दोघांना मिळूनच पदार्थ करायचे. हो. आणि समोर आपले प्रेक्षक आहेत जे खूप लाडके आहेत. ते इतके छान आहेत ना की 1:30 वाजले की ते असं जेवणाची ताटं घेऊन बसतात, पदार्थ पाहतात, मध्ये करून पाहतात. त्याच्यावर चिंता करू नका. चालेल. घरात काय खायला आवडतं, व्हेज की नॉन व्हेज? व्हेज. व्हेज. बरं, तरी त्यातल्या त्यात म्हणजे काय तुम्हाला स्वतःला आता चायनीज आवडतं, साऊथ इंडियन आवडतं, पंजाबी आवडतं? चायनीज, व्हेज चायनीज. व्हेज चायनीज तुम्हाला जास्ती आवडतं? हो. बरं, लहानपणी आई तुम्हाला खाऊच्या डब्यात काय द्यायची हो नेमकं? सँडविच वगैरे असं करून द्यायची? कटलेस, सँडविच, हा. पराठा आलूचा असं द्यायची. असं द्यायची. हा. आणि आता तुम्हाला जे आवडतं ते जरा चायनीज कडे झुकणार आहे, हो. बरोबर ना? बरं, मग आता जे आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही आज करणार आहात ते तुमची आई तुम्हाला लहानपणी करून खाऊ घालायची तसं काही आहे
का तुम्ही जे इनोव्हेशन काहीतरी करत असता त्याच्यापैकी आहे? मी जे काही इनोव्हेशन करत असते त्यातलाच हा रेसिपी आहे. त्यातलेच पदार्थ आहेत? त्यातलेच पदार्थ. काय आहे ते आम्हाला सांगू नका, आपण लगेच आता कृतीकडे जाऊन तेव्हा पाहूयात. हं, चला तयार आहात ना तुम्ही? हो. गायत्री मॅडम तयार आहेत, लगेच आपण बोलूयात रेसिपीकडे. गायत्री मॅडम सोबत गप्पा आपल्या झालेल्या आहेत. आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे, त्याचं नाव काय? मिक्स डाळीचे दिरडे. मिक्स डाळीचे धिरडे. हा. कोणी शिकवला हा पदार्थ तुम्हाला? हा मी माझ्या आत्याकडनं शिकले. आत्याकडनं शिकला? हो. म्हणजे काही पदार्थ तुम्हाला आईने शिकवले, हो. काही आत्याने शिकवले, हा. आणि त्यातला हा पदार्थ आहे. त्यातला हा पदार्थ बर, मिक्स डाळीचे धिरडे. दिरडे. आत्याने शिकवलं तसंच करताय का तुमच्या आवडीनुसार काही बदलही करताय? नाही जसं शिकवलंय तसंच तसं. करायचं. हो. ठीक आहे, चला मग आज आपण पाहतोय मिक्स डाळीचे धिरडे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आम्हाला सांगा. चना डाळ, तांदूळ, मूग डाळ, उडीद डाळ, ताक, वाटलेलं आलं, वाटलेली मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, हळद आणि मीठ. मिक्स डाळीच्या धिरड्यांसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं, पण याच्यात डाळींसोबत तांदूळ सुद्धा आहे. हो. म्हणजे धिरड्यांमध्ये आपल्याला तेही वापरायचं का? हो तेही वापरायचं. बरं, आणि 3 प्रकारच्या डाळी हो. आहेत. उडीद डाळ, चण्याची डाळ आणि मूग मूग डाळ. तांदूळ. बरं, पण तांदूळापेक्षा या तिन्हींचं प्रमाण जरा कमी आहे ना? हा. बरं, ठीक आहे. आता काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? पहिल्यांदा आपल्याला तांदूळ घ्यायचे. तांदूळ घ्यायचं. हा आपण एरवी जो घरगुती भातासाठी वापरतो तो तांदूळ हो, हो, तोच आहे, हा. बरं, पुढे मूग डाळ, मुगाची डाळ. ती थोडीशीच घेऊ. बरं, पुढे चना डाळ थोडी. ह्या दोन्ही डाळींचं प्रमाण तांदूळाच्या तुलनेत खूपच कमी आहे. हो. आता काय उडदाची डाळ? उडदाची डाळ. बरं. उडदाची डाळ आपण त्याच्यामध्ये घातली. आता काय करायचं? आता ही तिन्ही डाळी मिक्स करून त्याची आपण भरड करून घ्यायची. भरड करायची. चला, मिक्स डाळींचे धिरडे करण्यासाठी लागणाऱ्या कृतीचा पहिला टप्पा आपण पूर्ण केलाय. 3 प्रकारच्या डाळी आणि तांदूळ घेतलेले आहेत, त्याची आम्ही भरड करतो, मग आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. मिश्र डाळींच्या धिरड्यांसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं आणि कृतीतला पहिला टप्पा पूर्ण केला. त्याच्यामध्ये तांदूळ आणि 3 प्रकारच्या डाळी आपण भरड स्वरूपात आता त्याला बारीक करून घेतलेलं आहे. पुढे काय करायचं? पुढे एक बाउल घ्यायचं. बरं, हा घ्या. त्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं. बरं, सगळं लागणार आहे? हो. बरं. त्यामध्ये ते ताक मिक्स करायचं. ताक. बरं. नंतर कांदा चिरलेला. बरं. पुढे टोमॅटो चिरलेला. बरं. ती हिरवी मिरचीची पेस्ट. बरं, ह्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची का हो, काही हो, अजून फक्त लसूण हिरवी. वगैरे? नाही. नाही. ओके. हिरवी मिरचीची पेस्ट आपण घातली. पुढे आल्याची पेस्ट, आलं वाटून घेतलेलं. बघा. बस. नंतर थोडी हळद. पुढे मीठ. मीठ. पुढे इतकं? हो बस. आणि पाणी. पाणी. हो. बरं. किती लागणार आहे बघा. अजून. हा, आपल्याला धिरडं करायचंय म्हटल्यावर ते पॅन वरती पसरावं लागेल हो, ना. हो. त्याच्यामुळे त्याचा जो थिकनेस आहे तो तुम्हाला योग्य पद्धतीने मेंटेन करायला लागेल. हो. फार जाडही नाही आणि फार पातळही नाही. आपण जे मिश्र डाळींचे अप्पे करतो तेव्हा पण आपण अशी डाळींची भरड घेऊन त्याला मिक्स करतो, हो. पण ते आपल्याला फर्मेंट करायला काही काळ ठेवायला लागतं. हो. तसं ह्याला ठेवायची गरज नाही, नाही हे इन्स्टंट लगेच वापरू शकतो. हो. हा, म्हणजे बघा, खाऊच्या डब्यामध्ये तुम्हाला पटकन नेता येण्यासारखा हा पदार्थ आहे. झालंय मिक्स आता हे? हो. आता हे मिक्स झालेलं आहे. बरं. आता ते पॅनवर परतून घ्यायचं. तो चमचा द्या मला. बरं, पॅनवरती टाकण्याआधी त्याला काही तेल वगैरे घालायची गरज नाही? नाही, म्हणजे साईडनी तेल घालायचं. नंतर ना? नंतर. ओके, ठीक. आता हे आपल्याला पॅनवरती घालायचंय. बरं. आता हे आपण पॅनवरती घातलंय. हो. पुढे काय? आता साईडनी तेल सोडायचं. बरं. आपण त्याला बाजूनी तेल सोडल्यामुळे त्याच्या कडा आता सुटलेल्या आहेत, चिकटून नाही. हो. पुढे काय करायचं? पुढे थोडीशी कोथिंबीर त्यावर स्प्रेड करायची. हो. बरं, घ्या. वा, आपण तेल सोडल्यामुळे ते आता छान निसटलेलं आहे, पॅनला चिकटलेलं नाही. कोथिंबीर पण आपण त्याच्यावरती छान मस्तपैकी स्प्रेड केलेली आहे. पुढे काय करायचं आता? पुढे ते आता आपण दुसऱ्या साईडला परतून घ्यायचं. बरं, शेकून घ्यायचं त्याला दोन्ही बाजूने. त्याला आता आपण परतून घ्या. बरं, व्हेरी गुड. अशा प्रकारे तयार झालेलं आहे मिश्र डाळींचं धिरडं. गरम गरम
आणि खाऊच्या डब्यात न्यायला तर काय म्हणजे अप्रतिमच पदार्थ आहे, कारण हेल्दी पण आहे. हो की नाही? क्या बात आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या धिरड्यासाठी लागणार हे साहित्य आणि ही कृती. मिक्स डाळींचा धिरडा करण्यासाठी लागणारं साहित्य: चणा डाळ, तांदूळ, मूग डाळ, उडीद डाळ, ताक, वाटलेलं आलं, वाटलेली मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये तांदूळ घेऊन त्यात मूग डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ घालून ते एकत्र करून मिक्सरमधून त्याची भरड करून घ्यावी. एक बाउल घेऊन त्यामध्ये डाळींची भरड घेऊन त्यात ताक, बारीक चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरचीची पेस्ट, आल्याची पेस्ट, हळद, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून धिरड्याचं बॅटर तयार करून घ्यावं. फ्राय पॅन गरम करून त्यावर धिरड्याचं बॅटर पसरवून वरून कोथिंबीर घालून दोन्ही बाजूनी नीट भाजून डाळींचं धिरडं सर्व्ह करावं. मिश्र डाळींचे धिरडे हा तुम्ही पहिला पदार्थ आम्हाला करून दाखवला. हा आता थोडा नर्वसनेस कमी झाला ना. हा आता आपला दुसरा पदार्थ करायचा. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे फ्रूट सँडविच. फ्रूट सँडविच. कोणी शिकवला हा पदार्थ? हा पदार्थ पण मी आत्याकडनं शिकले माझ्या. क्या बात. तुमच्या आत्याकडे एकदा गेलं पाहिजे कडे. त्यांच्याकडे खाऊच्या डब्यातले बरेच पदार्थ मला मिळतील. नक्की. बरं चला, फ्रूट सँडविच साठी लागणारं साहित्य आधी आपण पाहूया. तयार पोळी, पेर, किसलेला सफरचंद, खोबऱ्याची चटणी, कापलेला केळं, चाट मसाला, लाल तिखट, चीज, बटर, फ्रूट जॅम आणि पिठी साखर. फ्रूट सँडविच साठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची आहे. हो. पण त्याआधी मला फक्त एक विचारायचं की आपण ही जी चटणी घेतली आहे ही नेमकी कशाची चटणी आहे? ही ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि मीठ एवढंच आहे. मिक्सरला वाटून घेतली. बाकी काही घातलेलं नाही. म्हणजे आपल्या ओल्या खोबऱ्याची चटणी आहे, मिरची घातलेली. हा. आणि ही पोळी काय आपण कापून ही घेतली? त्रिकोणी काप करून घेतले त्याचे. बरं, त्याचा आपल्याला पुढे आता उपयोग हो. होईलच. हो. आता काय करायची कृती आधी पहिल्यांदा? आपण गॅस ऑन करून घेऊ. बर त्यामध्ये 2 चमचे पिठी साखर, बर पुढे इतकी हो, आणि किसलेलं सफरचंद. किती लागणार आहे? हा बस. त्याला आपल्याला कॅरमलाइज करून हो, घ्यायचं आहे का? कॅरमलाइज करून घ्यायचं. ठीक आहे. फ्रूट सँडविच साठी लागणारा पहिला हा जो टप्पा आहे की आपल्याला सफरचंद साखरेमध्ये घोळून त्याला छान कॅरमलाइज करायचंय. हो. बरोबर ना? हा. ठीक आहे. आपण आता जरा बाजूला ठेवत नाही तर संपेल ते. पुढे काय करायचंय? पुढे हे पोळीचे काप त्रिकोणी काप करून घेतले. त्याला बटर लावून आपण दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचं. बर, त्याला असं रोस्ट करून घ्यायचंय का आपल्याला? हो हो. बर, दोन्ही बाजूनी बटर लावायचं? नाही, एकच आहे. एका बाजूने. बर, ती अशी कडक होईल ना? हो. बरं, सँडविच जरी असलं तरी तुम्ही 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या की ह्या सँडविच मध्ये बटाटा नाहीये, जे तुम्ही एरवी प्रत्येक सँडविच मध्ये वापरता. बटाटा नसल्यामुळे हे हेल्दी पण आहे, कारण याच्यात फ्रुट्स आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याला आम्ही कुठल्याही प्रकारचा पाव किंवा ब्रेड वापरत नाही आहोत. आपली घरची पोळी आहे. बरोबर ना गायत्री मॅडम? हो. अच्छा, ही आपल्याला पोळी अशी कडक करून घ्यायची हो. बटरमुळे, हो. बटर सोबत. पुढे हे काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक एक पदार्थ ऍड करून लेअरिंग करून घ्यायचं, लेअरिंग करून सँडविच घ्यायचं. सारखं. मला वाटतं ते कडक आता झालेलं आहे. हो, झालंय. गॅस बंद करायचा ना? हो. म्हणजे आपल्याकडे ह्या रेसिपीला गॅसचं काम फक्त पोळीला असं फक्त कडक पोळी कर. करण्यापुरतंच. हा, दोन्ही साईडला फ्राय कर. पुढे काय करायचं आता सांगा. पुढे आता एका स्लाइसला पहिले आपण कॅरमलाइज करून घेतलेलं सफरचंद लावायचं. बर, ठीक आहे. नंतर चपातीचा दुसरा तुकडा घेऊन त्याला आपण जॅम लावून घ्यायचा, फ्रूट जॅम लावून घ्यायचा. अरे वा, घ्या. एका पोळीच्या तुकड्यावरती आपण हे कॅरमलाइज्ड ऍपल हो. स्प्रेड करून घेतलं आणि एकीकडे जॅम जॅम लावलं. लावायचं. पुढे काय? हे त्यावर ठेवायचं. अरे वा, ओके. नंतर त्यावर पेरचे तुकडे, केळ्याचे केळ्याचे काप काप. आपण त्याच्यावरती ठेवले. हो, पुढे केळ्याचे काप केळ्याचे काप आणि चाट मसाला त्यावर मसाला. थोडासा. बर, चाट मसाला आपण घातला. पुढे काय? पुढे या थर्ड चपातीच्या स्लाइसला आपण खोबऱ्याची चटणी स्प्रेड करून घेऊ. बर, त्याच्यामध्ये खोबऱ्याची चटणी, मिरची आणि फक्त मीठ आहे. मीठ. आवडीप्रमाणे आपण याच्यात पुदिन्याची पानं पण घालू शकतो ना? हो हो. पुढे काय करायचंय? पुढे हा स्लाइस त्याच्यावर ठेवायचा. बर, आणि आता झालं सँडविच तयार. त्यावर चीज किसायचं. चीज मात्र तुम्ही सरळ हाताने किती किसून घ्या, त्याची आपल्याला काही कमतरता पडता कामा नाही. क्या बात है. लतपतलेलं चीज त्याच्यावरती आहे आणि अशा प्रकारे तयार झालेलं आहे फ्रूट सँडविच. ते पाहूनच माझ्या तोंडाला प्रचंड पाणी सुटलंय. लगेच खाऊ शकतो ना आपण? हो, लगेच. पण हे एक पुरणार नाही मॅडम.
माझ्यासाठी एक, तुमच्यासाठी एक, ज्या आत्याने शिकवले तिच्यासाठी एक, असे 2-3 करायला लागतील की नाही? हो. आम्ही ते करून घेतो. पटकन तुम्ही लिहून घ्या फ्रूट सँडविच साठी लागणारं साहित्य आणि कृती. फ्रूट सँडविच करण्यासाठी लागणारे साहित्य: तयार पोळी, पेरचे काप, किसलेलं सफरचंद, खोबऱ्याची चटणी, कापलेलं केळं, बटर, चाट मसाला, लाल तिखट, चीज, फ्रूट जॅम आणि पिठी साखर. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये 2 चमचे पिठी साखर आणि किसलेलं सफरचंद घालून त्याचे कॅरमेल बनवून घ्यावं. पोळीच्या त्रिकोणी कापांना बटर लावून दोन्ही बाजूनी भाजून घ्यावं. एका प्लेटमध्ये टोस्ट केलेले पोळीचे त्रिकोणी तुकडे ठेवावेत. नंतर एका पोळीच्या तुकड्यावर सफरचंदाचे कॅरमेल ठेवून त्यावर जाम लावलेला पोळीचा दुसरा तुकडा ठेवून त्यावर पेरचे काप, केळ्याचे काप ठेवून वरून चाट मसाला भुरभुरावा आणि सर्वात वरच्या पोळीच्या तुकड्याला खोबऱ्याची चटणी लावून त्यावर ठेवावी. असे 3 लेअरचे सँडविच बनवून घ्यावं आणि त्यावर चीज किसून घालावं आणि सर्व्ह करावं. आता आपल्याला तिसरा पदार्थ पाहायचा आहे. याचं नाव काय? ब्रेडची भेळ. ब्रेडची भेळ. हो. क्या बात है. बरं, मग आम्हाला साहित्य आधी सांगा. तळून घेतलेले ब्रेडचे तुकडे, कुस्करलेला बटाटा, तिखट चटणी, कोथिंबीर, चिरलेला टोमॅटो, गोड चटणी, शेव, चिरलेला कांदा, चाट मसाला आणि मीठ. साहित्य आपण पाहिलंय. आता फक्त कृतीकडे जाण्याआधी मला 2-3 प्रश्नांची फक्त उत्तरं द्या. या तिखट चटणीमध्ये नेमकं काय काय? कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची आणि मीठ टाकून ते मिक्सरमध्ये वाटून घेतले. बरं, ठीक आहे. आणि गोड चटणीत काय? गोड चटणीमध्ये 1 खजूर, चिंच आणि काळे मनुके रात्री भिजवून ठेवायचे आणि सकाळी मिक्सरमध्ये वाटून. अच्छा, हे रात्री भिजवून ठेवून सकाळी मिक्सर मधनं काढलेलं आहे. हां. अशी ही तिखट आणि गोड गोड चटणी. चटणी. आणि हे ब्रेडचे जे तुकडे आहेत ते हो. काय केलं ते तुम्ही? चौकोनी काप करून तेलामध्ये फ्राय करून घेतले. डीप फ्राय करून हो, घेतलेले. डीप फ्राय म्हणजे कुरकुरीत झालेले. कुरकुरीत. बरं, साहित्य काय आहे ते आपण पाहिलं. ब्रेडच्या भेळसाठी लागणार हो. हे घ्या. कुरकुरीत ब्रेडचा तुकडा आपण एक खाऊयात. काय लागणार सुरुवातीला? प्रथम ते तळलेले ब्रेडचे तुकडे. बरं, सगळे लागतील ना? हो हो. पुढे कुस्करलेला बटाटा, पुढे चिरलेला कांदा, चिरलेला कांदा. कांदा सगळं लागेल ना? हो, कारण कुठल्याही भेळीमध्ये किंवा आपण चाटच्या सगळ्या पदार्थांमध्ये कांद्याचा वापर खूप हो. करतो. पुढे पुढे चिरलेला टोमॅटो, चिरलेला टोमॅटो. नंतर त्याच्यामध्ये तिखट चटणी, तिखट चटणी ज्याच्यामध्ये हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि कोथिंबीर आणि मीठ. हो. पुढे नंतर गोड चटणी 1 गोड चमचा. चटणी. ह्याला आपण काय केलं होतं? रात्री भिजवलेलं खजूर. हो, खजूर, चिंच आणि काळे मनुके. पुढे पुढे चाट मसाला थोडासा, नंतर त्यामध्ये मीठ. मीठ. हो. पुढे काय? नंतर शेव त्याच्यामध्ये. शेव घालायची. किती घालायची आहे? अजून दिसते ना भारी. विचार करा माझं काय होत असेल. एवढी भूक लागली आहे मला. आणि पुढे नंतर आता ते मिक्स करायचं. मिक्स सगळं. करायचंय. हो. घ्या करून. बरं, मिक्स करता करता मला सांगा, तुम्ही आम्हाला तुमच्या अजून हॉबीज सांगितलंच नाहीत. काय आवडतं तुम्हाला? मला डान्स करायला आवडतं. शिकलायत तुम्ही प्रॉपर? नाही, शिकला नाही, असंच घरी करते. घरच्या घरी. हो. म्हणजे एखादं जर गाणं चालू असेल हा. तर ती त्याची कोरिओग्राफी पाहून, तो डान्स पाहून तुम्हाला करायला आवडतं. हो. बरं, अजून ह्याच्यापेक्षा वेगळ्या गाणं ऐकायला आवडतं. गायला आवडतं का? एवढा चांगला आवाज नाहीये. चांगला आवाज नसला तरी आपण मनापासून गायला ना की ते सगळ्यांना ऐकायला खूप आवडतं. हो. गाणार का आमच्यासाठी एखादं गाणं? लाजू नका, गा बरं. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. नाही जरी सरी तरी भिजले अंग पाण्याने. सोचू तुम्हें पर भर भी बरसे सावन झुमाने. शिंपल्याचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. क्या बात आहे. तुम्ही खरंच गाणं शिका. फार मनापासून सांगतो, तुम्ही अजून छान गायला लागाल. हो, नक्की. थँक्यू सो मच आमच्यासाठी हे गाणं गायल्याबद्दल. आता हे मिक्स झालंय. हो, झाले. पुढे काय करायचंय? पुढे आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया ते. घ्या. बर. त्यावर थोडीशी शेव अजून हे करून घेऊ. स्प्रेड करायची. हो. बर. आणि चाट मसाला थोडासा. बर, बघा. हो, बस. पुरे. हो, पुरे. आणि आता मी सांगतो काय करायचंय. ते छान दिसायला हवं, त्याला एक वेगळी टेस्ट यावी म्हणून त्याच्यावरती कोथिंबीर पेरायची. बरोबर ना? हो. कसं माहिती बरं मला?
अशा प्रकारे ही जी ब्रेडची भेळ आहे ना, ही टेस्टी तर आहेच आहे, दिसायला तर छान आहेच आहे, पण खाऊच्या डब्यात न्यायला एक फार छान पदार्थ आहे. म्हणजे एरवी जे मुलं भरलेला डबा घरी परत आणतात, असे पदार्थ दिले तर कुठलाच मुलगा घरी परत आणणार नाही भरलेला, तो सगळा रिकामा करून आणेल. बरोबर झाला आपला हा पदार्थ द्या, घ्या चमचा आणि लगेच खायला सुरुवात करा. इतक्यात नाही, आम्हाला माहिती आहे आधी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल ब्रेडच्या भेळसाठी लागणारं हे साहित्य आणि ही कृती. ब्रेडची भेळ करण्यासाठी लागणारे साहित्य: तयार ब्रेडचे तुकडे, उकडून कुस्करलेला बटाटा, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला टोमॅटो, शेव, चिरलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ घालून केलेली तिखट चटणी, खजूर, चिंच आणि भिजवलेले काळे मनुके घालून तयार केलेली गोड चटणी, चाट मसाला आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये ब्रेडचे तळलेले काप घेऊन त्यामध्ये कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, तिखट चटणी, 1 चमचा गोड चटणी, चाट मसाला, मीठ आणि शेव घालून सर्व एकत्र करून घ्यावं. एकत्र केलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून त्यावर पुन्हा शेव आणि कोथिंबीर घालून ब्रेडची भेळ सर्व्ह करावी. आजच्या भागात आपल्यासोबत गायत्रीजींनी आपल्यासाठी 3 छान छान रेसिपीज केल्या खाऊच्या डब्यातल्या, आणि त्या तिन्ही खूप वेगळ्या होत्या. ते धिरडं काय, ती ब्रेडची भेळ काय, मला खूप आवडलं आणि मज्जा आली तुमच्याशी गप्पा मारताना. तुमच्यासाठी अनुभव कसा होता? खूप छान होता आणि आम्ही सारे कवयीच्या टीमसाठी मनापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच. उलट तुमचे आभार की तुम्ही प्रेक्षकांना एवढ्या छान आणि वेगळ्या रेसिपीज दाखवल्या, आणि झी मराठीकडून तुमच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी लिहून घ्या आमचा हा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. पत्ता तुम्ही लिहून घेतला असेलच. आणि आता तुम्ही केलेले हे पदार्थ, एक सँडविच आहे, एक धिरडा आहे, एक भेळ आहे, कशापासून सुरुवात करू की असं माझं झालेलं आहे. तुम्हाला यातलं तिन्हीतलं काय खायला आवडेल पहिल्यांदा? ब्रेडची भेळ. ब्रेडची भेळ ना? हो. मला पण ती आवडेल, पण त्या आधी एक छानसा फोटो काढायला मला आवडेल. चालेल तुम्हाला? हो. बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. थँक्यू सो मच. आता आपण हे खायला सुरुवात करूयात. हा, चला आम्ही हे खातो, तुम्ही एक काम करा, घ्या निरोप, पण तो फक्त आजच्या भागापुरता असेल, कारण आपल्याला भेटायचे पुढच्या अशा खूप साऱ्या भागांमध्ये असे वेगवेगळे पदार्थ घेऊन. तोपर्यंत हे पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, खाऊचा डब्बा. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या